तू मोरणी हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. पण खरंच हे गाणं इतकं खास आहे का, की फक्त गौतमी पाटीलच्या नावावर चालतंय? चला पाहूया आजच्या या रिव्ह्यूमध्ये. तू मोरणी हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि यात गौतमी पाटीलचा एनर्जेटिक डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. महाराष्ट्रात तिची लोकप्रियता आधीच मोठी आहे आणि हे गाणं तिच्या फॅन बेसला अजून वाढवतंय. गौतमी पाटीलचा डान्स हा या गाण्याचा सगळ्यात मोठा USP आहे. तिची एनर्जी, एक्सप्रेशन आणि स्टेज प्रेझेन्स खूपच जबरदस्त आहे. पण काही ठिकाणी डान्स स्टेप्स रिपिटेटिव्ह वाटतात. म्हणजे नवीन काहीतरी पाहायला मिळालं असतं तर अजून मजा आली असती. गाण्याचं म्युझिक बीट्सवर आधारित आहे, कॅची आहे, पण फार वेगळं नाही. लिरिक्स साधे आहेत आणि लोकांना पटकन लक्षात राहतात. त्यामुळे रील्स आणि शॉर्ट्ससाठी परफेक्ट आहे. इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सवर हे गाणं प्रचंड व्हायरल होतं आहे. अनेक लोक या गाण्यावरती रील्स बनवत आहेत, ज्यामुळे याची रीच खूप वाढली आहे. तू मोरणी हे गाणं एंटरटेनमेंटसाठी परफेक्ट आहे, खास करून डान्स लवर्ससाठी. पण जर तुम्ही म्युझिक आणि लिरिक्समध्ये काहीतरी वेगळं शोधत असाल तर कदाचित हे गाणं ॲव्हरेज वाटू शकतं. माझ्याकडून डान्ससाठी रेटिंग 4.5 आउट ऑफ 5, म्युझिकसाठी 3 आउट ऑफ 5 आणि ओव्हरऑल पाहाल तर 3.8 आउट ऑफ 5. तुम्हाला तू मोरणी हे गाणं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दमदार रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.